लालबागच्या राजाला तर मी अजून एकदाही गेले नाहीये. मूर्ती बनवतोय जे आमच्या सीरियलमध्ये आणि आरवीने खरंच केली आणि तिचीच स्थापना आम्ही केली. लॉकडाऊनमध्ये माझ्या घरी गणपती होता तेव्हा मी केली होती मूर्ती अशी शाडूची. 2 महिने काही गोड खाल्लं नाही साखर. कारण मी ठरलं की गणपतीचे पहिले 2 दिवस मी मोदक आणि सगळं गोड. सध्या तरी लीला हळू प्रेमात पडत चालली एजेच्या. एजेने पण लीलाबरोबर निदान मैत्री तरी करावी किंवा तिला समजून तरी घ्यावं. हॅलो, मी अदिती. इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. नवरी मिळे हिटलरला या मालिकेच्या सेटवर आली आहे. बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि लीला माझ्यासोबत आहे. कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? अगदी मजेत आहे. सुंदर दिसतीयेस. बाप्पाचं आगमन झालेलं आहे. काय सांगशील, कसं सेटवरचं वातावरण आहे? खूप छान वातावरण आहे. खूप प्रसन्न वाटतंय कारण आणि फर्स्ट ऑफ ऑल आरबीने स्वतः बनवली मूर्ती. खूप सुंदर मूर्ती आहे आणि खूप कमी वेळात म्हणजे लिटरली असे शॉर्ट सीन करता मध्ये तो यायचा आणि पटकन काहीतरी फिनिशिंग करायचं जायचं असं धावपळ करत मूर्ती केली. आणि सीनही असाच आहे की मूर्ती बनवतोय जे आमच्या सीरियलमध्ये आणि आरवीने खरंच केली आणि तिचीच स्थापना आम्ही केली. काल आम्ही सगळ्यांनी आरती पण केली एकत्र. असं खूप छान वाटतंय. बरं, हा सगळा प्रसन्न वातावरण आहे आणि घरातली गडबड कशी चालू आहे? म्हणजे मगाशी म्हणायचं फिरता गणपती असतो, पण तुझ्या घरी जेव्हा बाप्पा बसतो, तेव्हाची किती लगबग असायची? खूप लगबग म्हणजे काय अगदी महिनाभर आधीपासूनच डेकोरेशन काय करायचं, मग त्याच्यासाठी सगळे रेफरन्स शोधा, असं तसं काय करायचं, मूर्ती आपण सिलेक्ट करतो. मी ॲक्च्युली लॉकडाऊनमध्ये माझ्या घरी गणपती होता तेव्हा मी केली होती मूर्ती अशी शाडूची. कारण त्या बाहेरनं आणणं शक्य नव्हतं. त्या डेकोरेशन पण आम्ही सगळं घरी केलेलं. सो हेच आणि मग जेवण सगळं आणि मग मोदक. सो आता ह्यावर्षी मी डाएट करत असते. मी गोड खात नाही. तर मी गेला 1, दीड 2 महिने काही गोड खाल्लं नाही साखर. कारण मी ठरलं की गणपतीचे पहिले 2 दिवस मी मोदक आणि सगळं गोड खाणार आहे. सो मागच्या वर्षीपर्यंत आम्ही सगळे कझिन्स, बहीण-भाऊ ज्याच्या घरी गणपती फिरता असल्यामुळे ज्याच्याकडे आहे त्याच्या घरी आदल्या दिवस किंवा त्याच्या आधीपासून जाऊन सगळी तयारी करणं, डेकोरेशन करणं, हे सगळं मी करत होते. पण आता काय सीरियलमुळे मी बहुतेक गणपतीच्या दिवशीच डायरेक्ट जाईन सकाळी. येस. पण आता मोदकांचा विषय काढला. मोदक खायला तर आवडतात, पण बनवतेस का मोदक? हो, मला येतात. म्हणजे मला वळता येतो मोदक. मी उकड वगैरे काही काढली नाहीये, पण घरी आई ज्या मोदकाचं सारण करते, ते सगळं करायला मी तिला मदत करते. इनफॅक्ट मी अगदी किती म्हणजे 6वी-7वीत असल्यापासूनच आईने मला मोदक वळायला शिकवलं आणि मला आवडतं ते करायला. छान, मस्त वाटतं. पण कधी लालबागचा बाप्पा किंवा पुण्यातील बाप्पांचं दर्शन झालंय? नाही, लालबागच्या राजाला तर मी अजून एकदाही गेले नाहीये. खरं तर ती एवढी गर्दी आणि ते सगळं ना, ते मला खूपच असं म्हणजे फार गर्दीच्या ठिकाणी जाण्याचं मी नॉर्मली मला जायचं नसतं. मला खूप गर्दी आणि ते सगळं आवडत नाही म्हणून. सो मी नाही गेले. पण कधी जर मिळाला चान्स तर आवडेलच जायला. आणि नक्की मिळेल असं मला वाटतंय, कारण की मालिकेच्या ह्याच्यातून नक्की तुम्हाला चान्स मिळणार आहे. सो हो. यावेळेस तरी जाशील. हो, यावर्षी जाशील. ह्यावर्षी ॲक्चुअली आमचा विचार आहे कुठेतरी आय थिंक गणेश गल्लीतला गणपती किंवा असं कुठेतरी सार्वजनिक एक सीन लिहून येतोय, जिथे मी एजेला घेऊन जाते वगैरे असं चालू आहे विचार करणं. सो तसं काही झालं तर मग जाऊच आम्ही सीरियलमधूनच जाऊ. हो. आणि मालिकेच्या निमित्ताने इतका मोठी म्हणजे इतकी मोठी संधी मिळते, सो खरंच हे छान वाटतं. पण हे सगळं वातावरण आहेच. पण जर लीलाला बाप्पाकडे काही मागायचं असेल, लीलाला, तर लीला काय मागेल? सध्या तरी लीला प्रेमात पडत चालली एजेच्या आणि तिला त्याचं सगळं छोट्या-छोट्या गोष्टी आवडतायत. एजेही खूप छान वागतोय लीलाशी. तिचं काळजी घेणं असू दे किंवा बाकी गोष्टी असू दे. तर मला वाटतं ती आता हेच मागेल देवाकडे सध्या, की कारण का कर्जही फिटलंय साळुंखेचं. सो माहेरचं पण सगळं तसं सॉर्टेड आहे. सो ती हेच मागेल, की जसं जे तिला वाटतं एजेबद्दल ते एजेला वाटावं किंवा मोर दॅन दॅट एजेने पण लीलाबरोबर निदान मैत्री तरी करावी किंवा तिला समजून तरी घ्यावं. प्रेमात पडणं वगैरे खूप पुढे आहे एजेसाठी, पण ती एवढंच मागेल की त्यांनी समजून घ्यावं एजेनी, मैत्री तरी करावी. हे लीला मागेल ह्यावर्षी बहुतेक. बरं, वल्लरी बाप्पाशी बोलते का? म्हणजे असं लहानपणी वगैरे असं चाइल्डिश असं कधी झालंय का? परीक्षेला जाताना अगदी लहानपणी कारण का परीक्षेला जाताना आई-बाबा कायम सांगतात, की देवाला नमस्कार कर. तसं तेव्हा मी नमस्कार केला आणि मी काय हेच सांगायची देवाला, की असं मी म्हणणार नाही, की मला जे येत नाहीये ते पण मला येऊ दे. पण मी जे वाचलंय, की मी जो अभ्यास केलाय तो मला आठवू दे फक्त. बाकी मी बघते. मी ब्लँक वगैरे नको होऊ दे. लहानपणी काय देवाला सांगायची, की जेवढा अभ्यास केलाय तेवढाच मला येऊ दे, पण तेवढा मला चोख आठवू दे. म्हणजे त्यात काही गडबड नको.
इतकी सुंदर स्माईल आहे जेव्हा आपण बाप्पाचं नाव घेतो. बाप्पाचं नाव घेतलं घेतलं स्माईल येते. हे आनंदाचं वातावरण आहे आणि तुलाही गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि 2 दिवस सुट्टी मिळणार आहे कदाचित, सो ते 2 दिवस तो खूप म्हणते एन्जॉय तसंच होऊ द्या मला 2 दिवस सुट्टी. आणि वल्लरी हे मागणार आहे देवाकडे की 2 दिवस सुट्टी मिळू दे. नक्कीच मिळणार आहे. सो थँक्यू सो मच आणि तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला सगळ्यांना पण खूप खूप शुभेच्छा. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.